या ठिकाणी महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा फायनलची मॅच या ठिकाणी होते। या ठिकाणी यापूर्वी मुलींचा महाराष्ट्र संघ जिंकलेला आहे आणि या ठिकाणी मुलं आता संरक्षणासाठी उभी आहेत। अटॅकिंगसाठी कर्नाटक हा मुलांचा संघ या ठिकाणी आहे। राजीव गांधी खेल अभियान 2014 आणि 15च्या अंतर्गत बालेवाडी माळुंगे बालेवाडी या ठिकाणी ही फायनलची मॅच या ठिकाणी चालू आहे। हे खो खो हा खरं तर हा महाराष्ट्राच्या मातीतला, महाराष्ट्राच्या परंपरेचा, शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीपासून या ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे। या ठिकाणी माननीय सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा आता मुलींचा जो संघ जिंकला त्याच्यामध्ये त्यांची मुलगी खेळते आणि रत्नागिरीमधून 3 विद्यार्थिनी खेळतात। सुतार सर, या ठिकाणी कधीपासून तुमची मुलगी खेळते? नाव का? 180 सुतार 5 वर्ष खेळते। तुम्ही म्हणजे तिला कशी काय आवड तिला पहिल्यापासून लागली का तुम्हीच लावली? पहिल्यापासून तिच्या कोच आहेत पंकज आणि माईकर सर, त्यांचं तिचं हे बघून त्यांनी त्याच्यात हाय केलं त्याला खेळ बघून तिचं सिलेक्शन त्यांनी केलं। मग आता तिला जर बाहेर जायला लागतं त्या संदर्भात तिच्या आईची अडचण वगैरे काय येते का नाही? आईला काही नाही, आम्ही दोघंजण तिचे आई वडील आम्ही सपोर्ट करतो खेळण्यासाठी। तुम्हाला किती मुलं आहेत? एकूण 2 मुलं आहेत। एक मुलगा लहान आहे, 7वीला आहे। आणि तुम्ही स्वतः काय करता? मी मेकॅनिकल आहे, 2 व्हीलर गॅरेज आहे माझं। आता 5 वर्षापासून आता कितीला आहे ती? 5 या वर्षी 9वीला आहे ती। म्हणजे आता ती ज्या वेळेला खो खो खेळते त्यावेळेला घरात कामाचं वगैरे संदर्भात कसं काय अडचण किंवा फायदा किंवा काय अडचण नाही। तर तिने स्वयंपाकाला आईला मदत नाही होते तर मग असं काय नाही करते, थोडी वेळ मिळेल तेवढी करते। प्रॅक्टिसने थोडा वेळ कमी मिळतो। या ठिकाणी पहिला जे कर्नाटकचं संरक्षण अटॅकिंग संपलेलं आहे। किती? 4 गडी महाराष्ट्राचे आऊट झालेले आहेत। महाराष्ट्राचं निश्चितच या ठिकाणी प्राबल्य आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचं प्राबल्य या ठिकाणी दिसतंय या टोटल गेमवरती। आणि कर्नाटक या ठिकाणी आता संरक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये येणार आहे। 9 मिनिटाचा पहिला हाफ झाला। आता 4 विकेट गेलेले आहेत आणि ह्या पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्राने प्राबल्य मिळवल्यामुळं कर्नाटकला आता निश्चितच चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागणार आहे आणि त्याची भरपाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी घडायला। या ठिकाणी राजीव गांधी खेळ अभियान याच्या अंतर्गत या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय डॉक्टर सुभाष पाटील साहेब या ठिकाणी आहेत। टोटल जी टूर्नामेंट आहे त्याचे आयोजक किंवा मॅनेजर म्हणता येईल सन्माननीय चोरमले साहेब, नगर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी पण आहेत। पूर्णपणे व्यवस्थापक मॅनेजर म्हणून आहे। या ठिकाणी उपसंचालक पदावर सन्माननीय नरेंद्रजी साहेब वहाँ पे जमा करना है। तो आप कृपया ध्यान दें और अपना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट वहाँ से कलेक्ट करें और साथ में एलजीबीटी का एक से वहाँ पे जमा कर दीजिए। नगर या परिसरातील DSO ऑफिसमध्ये काम करणारे सन्माननीय चपळगावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी पहिला पाय या ठिकाणी महाराष्ट्र आता अटॅकिंग संरक्षणासाठी आलेला आहे। सुतार साहेब, आता आपलं बोलणं चाललं होतं की मुलीला तुम्ही सपोर्ट करताय आणि मुलीने जरी समजा घरात स्वयंपाक पाणी केलं नाही तरी चालेल असं तुमची भूमिका आहे। परंतु आता ही जी मुलगी 5 वर्षापासून खेळते, 9वीला आहे आणि आता पुढं ती कॉलेजला जाणार 10वीच्या नंतर, तर तुम्ही काय अपेक्षा धरता किंवा याच्यातून तुमच्या मुलीला खेळामधून काय मिळावं अशी काय अपेक्षा काय धरता? काय म्हणजे तुम्ही कोणाशी बोलणं होतं किंवा इतर तुमचे जे मित्र परिवार काय तुमचं विचार चर्चा करतात?
चांगली खेळावी काहीतरी आपल्या देशासाठी काहीतरी करावं मला वाटतं. देशासाठी खेळावी असं तुम्हाला वाटतं. पण हा जो गेम आहे तो नॅशनल म्हणजे परत आहे, म्हणजे एशियन गेम्समध्ये नाही मोडते. पण आता मोडणार आहे ना, हां, असं तुमचं मत आहे. ओके, मोडावं असं मला इच्छा आहे. अच्छा आहे. तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कसा चालतो खो खो किंवा कितपत चांगलं? तुमच्या लोकल आता जसं कुस्ती ही तुमच्या ह्याच्यामध्ये होते म्हणजे कुस्ती ह्या काय म्हणते उत्सवाच्या कालावधीमध्ये कुस्ती होते, त्याला एक समाजाचं संरक्षण आहे. तसं खो खोमध्ये गावच्या लेवलला स्पर्धा होतात, गावच्या लेवलला एक संघ वगैरे असे येतात आणि तिथं मग मुलांचं आयोजन वगैरे त्या संघाचं होतं. आणि आत्तापर्यंत किती वेळा दिदी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये खेळायला गेले किंवा परत राज्यात गेली? तुमकूर वगैरे कर्नाटकात जाऊन आले नॅशनलला. हां, गुजरातला 1 वर्ष झालं, त्याच्यावर गुजरातला नॅशनल खेळून आली. परवा इचलकरंजीत एक नॅशनल झाली 17. त्याच्याकडे बेस्ट प्लेअर म्हणून मिळाला. बेस्ट प्लेअर म्हणजे काय म्हणजे अटॅकिंग? बरं. आणि आता हेच मग आता ही वेगवेगळ्या ह्याच्यात जाते त्यावेळेला पैशाचा खर्च कोण करतो? ते तिथले शाळेतून थोडं करतात आणि आम्ही किरकोळ लागतील ते आम्ही देतो. पण आता तुमचं स्वतःचं तर 2 व्हीलर गॅरेज आहे आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडून किती खर्च, महिन्याला किती खर्च होतो? महिन्याला असं काय असं सांगता येत नाही सर. नाही सर, 500, 1000 रुपये. 500 म्हणजे मुलांना मग राहायची सोय त्यावेळेला कुठं लॉजला केली जाते, शाळेमध्ये केली जाते किंवा जिथे मॅच असतील ते संयोजक असतात ते करतात, आयोजक ते करतात. आणि याच्या मग त्यांना गिफ्ट म्हणून जे मिळतं किंवा तुम्ही म्हणता आता मेडल मिळालं तिला चांगल्या तर काय मिळतं त्याच्यामध्ये? काय मिळतं त्याच्यामध्ये? जे काय पैसे मिळतात? पैसे मिळतात थोडे 1200-1500 असं काहीतरी. अच्छा. आत्ताच्या ह्याच्यात किती साधारण 2500 रुपये फायनलला मी देणार आहेत असं सांगितलं याच्यामध्ये. मग आता हे जे 2500, 2000 तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता? किचनवर आम्ही बॅलन्स करून ठेवतो. त्याच्यासाठी आम्ही काय त्याचा यूज करत नाही, काय वापरत नाही किंवा काय. ते खेळासाठी ते उपयोगाला येते आम्ही करतो. बरं. म्हणजे त्याला मग आता समजा तिला आता ह्याच्यामध्ये तर म्हणजे अनवाणीच खेळावं लागतं, त्यामुळे शूज वगैरे एवढी म्हणजे पण त्यावेळेस तिचा जो सराव केला जातो, तिला जो प्रॅक्टिस केली जाते, याच्यामध्ये काय केलं जातं? काय सांगते घरी? प्रॅक्टिस वगैरे घेतात ना, मग त्यांची कोच आहेत ना. हां, कोण कोच? पंकज चौंडे म्हणून आहेत. हां, मयेकर म्हणून आहेत. हां, त्यांचे शाळेचे शिक्षक मयेकर, पंकज चौंडे. हां हां. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनोद तावडे. हां हां. ते त्यांची प्रॅक्टिस घेतात रोज. ते रेग्युलर प्रॅक्टिस तिथं आता कोणत्या शाळेमध्ये ती शिकते? राहाबा शिर्के म्हणून आहे. मग त्या शाळेमध्ये ही प्रॅक्टिसला इतर मुली कोण खेळतात तिच्याबरोबर? बऱ्याच आहेत. नाव नाव काय सांगता येईल? तिच्याबरोबर खेळणारी म्हणजे धनश्री लाड, माधवी बोरसुटकर, अजून शिंदे म्हणून एक आहे मुलगी, नाव माहिती मला, श्रद्धा लाड, गौरी सावंत, यामध्ये आता तिच्या मामाचं मावशीचं काय मत पडतं किंवा तिने खेळावं नाही खेळावं म्हणून शिकत? या ठिकाणी चांगला प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. डाय महाराष्ट्राच्या या ठिकाणी खेळाडूंनी मारली आहे. या ठिकाणी डाय हा प्रकार उडी मारणं, छलांग मारणं बऱ्याच वेळा क्रिकेटलाही लाजवेल अशा पद्धतीने या ठिकाणी ही डाय नियमित मारली जाते. गिलक्रिस्टी किरकोळ डाय मारली तरी त्याला करोडो रुपये मिळतात. इथं पॉवरफुल ताकदवान जवळजवळ 5 फुटाची लांब उडी हवेत मारतात या ठिकाणी मुलं. या ठिकाणी फायनलला 2500 रुपये त्यांना मिळणार आहेत. ही फायनल मॅच आहे. दोन्ही संघांना जे विजेता संघाच्या मुलांना 2500 रुपये मिळणार आहेत. त्या ठिकाणी शारीरिक क्षमतेचा पुरेपूर या ठिकाणी कस त्या खेळाडूंचा लागतो. या ठिकाणी महाराष्ट्राने एक खेळाडूला बाद केलेला, 7 नंबरच्या खेळाडूला बाद केलं.
या ठिकाणी दुसरी बॅच ना, दुसरी बॅच या ठिकाणी आता डाय या ठिकाणी हा खतरनाक डाय मारली. आउट नाही दिलं, आउट नाही झालं त्या ठिकाणी, आउट झालेलं नाही तरी सुद्धा ट्राय केला, मस्त ट्राय केला. त्या ठिकाणी डायचं प्रमाण मुलांच्या मध्ये सर्वात जास्त असतं, मुलींच्या मध्ये कमी असतं असं म्हटलं गेलं. आणि या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी दर्शन मुलं चांगल्या दर्जाचं ठिकाणी करतायत. उपसंचालक सन्मान्य नरेंद्र सोपल सर, सोमल ले साहेब, त्याचबरोबर सुहास पाटील सर. सुतार सर, आता जी मुली तुम्ही जे सांगितलं की बा इतर मामा मावशी सुद्धा तिला सपोर्ट करतायत, तर इतर जे तुमचे मित्र परिवार सांगतात की बा तिने अभ्यास करायला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, याच्याबद्दल काय सांगायचं? काय माहिती, मुलींनी मला डॉक्टर वगैरे असं व्हावं असं वाटतच नाही मुलींना. का? खेळातच करिअर करावं, शरीर तंदुरुस्त राहतं वगैरे सगळं. अजून शरीर तंदुरुस्त पण पाहिजे, फिटनेस राहतो बरं. चांगला. जर शरीर चांगलं असेल तर सगळं चांगलं आहे, पण तंदुरुस्त नसेल तर काय उपयोग आहे त्याचा असं. पण आता इतर जे कोणी खो खो खेळत नाही तरी सुद्धा ते तंदुरुस्त असतातच. मग काय याच्यामधलं तंदुरुस्ती आणि इतर नॉर्मल तंदुरुस्ती याच्यामधला फरक काय? तुम्ही म्हणजे आता इतर तुम्ही दिदी पाहत असाल दुसऱ्याची, तुमच्या मित्राची पण मुली वगैरे, तर या ठिकाणी चांगली डाय या ठिकाणी मारलेली आहे, परंतु यशस्वी प्रयत्न महाराष्ट्राच्या संघाचा या ठिकाणी संरक्षण. हा बोला सर. बस मी सांगू पट हो.